घराचं शिफ्टिंग झालं, पूजा झाली, सगळे पाहुणे मंडळी जिकडे तिकडे झाले आणि चला आता फायनली कामाला सुरुवात करूया. खूप दिवसापासूनचे 3-4 दिवसापासूनचे बरेच पार्सल पेंडिंग होते की जे ॲटलिस्ट म्हटलं उद्या तरी ते पोस्टात गेले पाहिजे, म्हणजे स्टुडंटला किंवा आपल्या कस्टमरला 3-4 दिवसात ते मिळून जातील. ह्या हिशोबाने जरा प्लॅनिंग करायला सुरुवात केली. आधीचे काही पेपर कटिंग्स मी करून ठेवले होते, त्याची शॉर्टलिस्ट काढली. ते जे जे सेट्स तयार होते ते असे अरेंज करून घेतले, त्याच्या नावाच्या चिठ्ठ्या बनवून घेतलेल्या आहेत. आणि काही सेट तयार नव्हते किंवा काही त्याच्यामधलं थोडं काही गोष्टी कमी होत्या, ते आज कटिंग करून घेतलं. आणि म्हटलं आज दिवसभरामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं पेपर कटिंगचं काम सुरू करायला पाहिजे, कारण मला परत पुन्हा क्लासेस पण लॉन्च करायचे आहेत. मे महिन्यामध्ये आपले बरेचसे क्लासेस आपले 10 ते 12 तारखेपासून बऱ्याच बॅचेस सुरू होणार आहेत, ब्लाऊजच्या, आरीवर्कच्या, त्यानंतर ड्रेसेसच्यासुद्धा. सो ज्यांना पण क्लास करायचा असेल त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवा किंवा आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा, कारण तुमचा हा क्लास मिस व्हायला नको. खरं तर माझ्याकडनंच लेट होत आहे क्लास लॉन्च करायला, कारण ह्या घराच्या गडबडीमध्ये, शिफ्टिंगच्या गडबडीमध्ये मला थोडासा वेळ हवा होता. आत्ताशी थोडी मी फ्री झालेली आहे, त्यातही पेपर कटिंग्सचे बरेच पार्सल होते आणि ते मला आज किंवा उद्यामध्ये पोस्ट करायचे होते, म्हणजे नवीन ऑर्डर घ्यायला मला सुरुवात करता येईल. सो आजपासून मी नवीन ऑर्डर घ्यायलासुद्धा सुरुवात केलेली आहे पेपर कटिंगची. आणि काही थोडंफार सामान राहिलं होतं, त्यासाठी आम्ही जुन्या घरी गेलो, कारण आम्ही किचन तर ऑलमोस्ट बऱ्यापैकी क्लीन करून म्हणजे सगळंच आणलं होतं किचनमधलं, पण काही थोडाफार कचरा वगैरे मागे राहिला होता, तर तो एका पिशवीमध्ये वगैरे भरून बाहेर ठेवून दिला, म्हणजे कचऱ्यावाल्या बायका जे येतात त्या घेऊन जातील. आणि बेडरूममध्ये माझं शिलाईचं कामाचं काही थोडंफार राहिलं होतं सामान, तर ते आता उद्यापासून काम सुरू करायचं. बरेच ब्लाऊज पण पेंडिंग होते स्टिचिंगचे, 40 ब्लाऊज आहेत माझे आत्ता कटिंग आणि स्टिचिंग करण्याचे. आणि माझ्याकडच्या मावशी पण गावाला गेलेल्या आहेत, त्या म्हटल्या मेच्या 15 तारखेपर्यंत येते. पण म्हटलं आता तोपर्यंत मला जेवढं करता येईल तेवढं मला करायला पाहिजे, कारण डेडलाईन समोर होती, कस्टमरला वेळ दिला होता आणि त्या नियोजनाप्रमाणे माझं आता ऑलमोस्ट सगळंच उरकलेलं आहे. आता घर सेट करायला मला तेवढा वेळ नाही मिळणार आहे, पण जसा वेळ मिळेल तसं मी घर सेट करण्याचा विचार करते आहे. पण तुम्ही जर पाहिलं तर खूप सारा पसारा अजूनही घरामध्ये आहे. तुम्हाला इथून पुढे सगळ्या ब्लॉगमध्ये दिसेल, सगळं दाखवणार आहे, सगळ्या गोष्टी, कारण पसारा राहणारच आहे. महिना जाणार आहे मला सगळ्या गोष्टी सेट करायला. त्यातलं थोडंफार 4-5 पिशव्या आम्ही नेल्या होत्या, त्यामध्ये जेवढं बसेल तेवढं कारमध्ये सामान घेऊन घरी आलो. हे दोघंजणं बघा इथे हॉलमध्ये बसले, त्यांना प्रचंड गरम झालं होतं. फॅन 5वर केला आणि बसलेत दोघंजणं टी व्ही बघत. इकडे बघा काही पिशव्या मी इथं ठेवल्या आणि काही बेडरूममध्ये नेऊन ठेवल्या होत्या. ट्रायपॉडसुद्धा राहिले होतं एक, त्या दिवशी मला ट्रायपॉडसुद्धा एक कमी पडत होतं. मग मी फ्रेश झाले, घरी आल्यानंतर देवाला दिवा लावला आणि पहिला फ्रीज उघडला आणि म्हटलं आज स्वयंपाक तर करायचा आहे, भाजीला काय आहे ते चेक केलं, तर गवार होती आणि काही वांगे होते 4-5, तर म्हटलं आता रस्सा भाजी तर करावी लागणार आहे, सुकी भाजी खाणारच नाही. साईडला मी चहासुद्धा ठेवला. आता काय करायचं ते ठरवूया म्हटलं. पहिला चहा घेऊया, चहा घेतल्याशिवाय डोक्याला चालना मिळणार नाही आहे. त्यामुळे पहिला चहा घेतला, कारण ओमला पण भूक लागली होती. म्हटलं आता स्वयंपाक व्हायला 1-1.5 तास लागणार आहे, तर तू आहे ना आता चहा बिस्किट खा. मग आम्ही तिघांनी मस्त असा चहा घेतला. दुपारचे थोडेसे भांडे होते ते पण मी घासून घेतले. तिघांनी चहा घेतला. त्यानंतर थोडं इथं निवांत येऊन आम्ही दोघंजणं बसलो. काही शॉर्टलिस्ट करून घेतले, जे जे पार्सल होते ते. त्यानंतर मी स्वयंपाक केलं. वांग्याची रस्सा भाजी पटकन अशी कुकरला लावली, भाकरी केल्या ज्वारीच्या, आणि काल प्रसादाचा शिरा होता तो थोडासा गरम केला आणि जेवायला बसलो. सो असा दिवस अख्खा कसा निघून जातो तेच कळत नाही. जेवण झाल्यानंतर थोडंसं परत मी पेपर कटिंग जे आहेत ते शॉर्टलिस्ट करायला सुरुवात केली. म्हटलं सकाळी उठल्यानंतर काहीच होत नाही, जेवढं होईल तेवढं आदल्या दिवशी काम करून घ्यायचं. त्यानंतर भलेच थोडंसं उशिरा जरी उठलो तरी मग काही वाटत नाही, डायरेक्ट पार्सल पोस्टात नरेंद्र घेऊन जाऊ शकतील अशा हिशोबाने. आणि उद्यापासून नरेंद्रांना पण ऑफिस होतं, त्यांनी जवळजवळ 7-8 दिवस सुट्ट्या काढल्या होत्या. त्यानंतर ह्या दोघांचं काय चाललं होतं त्यांनाच माहिती. यांना आईस्क्रीम खावीशी वाटली, यांनी झेप्टोवरून आईस्क्रीम ऑर्डर केली आणि इकडे ओम बघा माझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन आला. मस्त बटरस्कॉच, आमच्या तिघांचंही फेवरेट फ्लेवर आहे, तो मागवला होता. बसले मग मला आणून दिलं. त्या दोघांचं काहीतरी चालूच होतं किचनमध्ये. मला थोडीशी आईस्क्रीम दिली. सो आईस्क्रीम खाऊन आजचा दिवस संपवलेला आहे. सध्या गरमी इतकी आहे की आईस्क्रीमचं क्रेविंग होतं सगळ्यांना. सो असा होता माझा आजचा दिवस आणि आजचा व्लॉग. दुसऱ्या दिवशी बघा
जवळजवळ 10 ते 12 पार्सल मी पॅक करून सकाळीच रेडी ठेवले. नरेंद्र इथे आता प्रॉपर त्यांना पॅकिंग वगैरे करत आहेत आणि आता हे पोस्टात जाणार आहे. सो जे काही काल काम ठरवलं होतं ते तर पूर्ण झालं आहे, याचा मला खूप आनंद होतो आहे. कारण 3-4 दिवसापासून हे पार्सल बुकिंग करून पडले होते आणि हे पोस्टात टाकायला जसं मी म्हटले ना की 3 दिवस मला काहीच जमणार नव्हतं. कारण पाहुणे पण होते, म्हणजे आई बाबा पण होते आणि सगळंच काम वगैरे रुटीन चालू होतं. शिवाय पूजा होती. आदल्या दिवशी सगळं सामान शिफ्ट केलं, दुसऱ्या दिवशी पण थोडंफार सामान आणलं. तर ह्यामध्ये बराच वेळ जाणार होता. सो 3 दिवस काहीच काम होणार नव्हतं. त्यामुळे मी ठरवलंच होतं 3 दिवस काही काम करायचं नाही, जे काही घरातलं प्रॉपर करून घ्यायचं. त्यानंतर आपल्या आपल्या कामाला सुरुवात केली की आपण एकदम शांत डोक्याने आपलं काम करू शकतो. सो बरेच काही छोटे पार्सल होते, काही मोठे होते, असे प्रॉपर पॅकिंग करून आता नरेंद्र पोस्टात जातील. सो असा होता माझा आजचा दिवस. छोटासा व्लॉग शेअर करण्याचा प्रयत्न केला, कारण जास्त शूट करायला मला जमलंच नाही आहे. तर कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. फायनली कामाला सुरुवात केली आहे. पेपर पॅटर्नच्या ऑर्डर घ्यायलासुद्धा सुरुवात केली आहे. लवकरच क्लासेस नवीन लॉन्च करते आहे. सो त्यामुळे मला नक्की कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवा. त्याचबरोबर आपलं ॲप्लिकेशनसुद्धा डाउनलोड करून ठेवा आणि यूट्यूबवरचे येणारे रोजचे व्लॉग आणि रोजचे व्हिडिओसुद्धा बघा, जेणेकरून तुम्हाला क्लासेस किंवा व्हिडिओबद्दलसुद्धा चांगली माहिती मिळेल. चला मग भेटूया पुढच्या छानशा व्लॉगसोबत. बाय एव्हरीवन.